मागच्या भागामध्ये आपण केशवसुतांची जी वाङ्मयीन कामगिरी आहे ही वाङ्मयीन कामगिरी पाहिलेली आहे. आता आपल्याला अभ्यासाला असणाऱ्या केशवसुतांच्या ज्या 5 कविता आहेत त्या 5 कवितांमधली पहिली कविता आपण बघूया. कवितेचं नाव आहे अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न. आधी आपण कविता वाचूया आणि नंतर मग त्या अनुषंगानं या कवितेचं विश्लेषण करूया. मुले अंत्यजाची बिचारी मजेने, मुले अंत्यजांची बिचारी मजेने, पथाच्या अहो खेळताती कडेने. दुरुनी तिथे विप्र डौलात आला, दुरुनी तिथे विप्र डौलात आला, वदे काय तो मुग्ध त्या बालकांना. सरारे दुरी पोर हो, सरारे दुरी पोर हो म्हारड्यांचे, सरारे दुरी पोर हो म्हारड्यांचे, चला खेळ हे मांडले डोंबलांचे. निघा वाट द्या लवकरी ब्राह्मणाते, निघा वाट द्या लवकरी ब्राह्मणाते, पळाली मुले कोण राहील तेथे. परी एक त्यातील तैसाची ठेला, परी एक त्यातील तैसाची ठेला, उगारी तथी उगारी तधी दुष्ट तो यष्टी केला. म्हणे गाढवा सावली गा पडेल, म्हणे गाढवा सावलींना पडेल, दुरी हो पहा हाची खाऊ मिळेल. तधी बाळ तोही घराला निघाला, तधी बाळ तोही घराला निघाला, मनी आपुल्या या करी चिंतनाला. जरी त्यावरी सावली माझी गेली, तरी काय बाधा असे ठेविलेली. जरी त्यावरी सावली माझी गेली, तरी काय बाधा असे ठेविलेली. घरी जाऊनी तेची माते विचारी, घरी जाऊनी तेची माते विचारी, वदे तेदवा त्यासी माता बिचारी. आम्ही नीचबा आणि ते लोक थोर, तया पाहता होईजे नित्य दूर. आम्ही नीचबा आणि ते लोक थोर, तया पाहता होईजे नित्य दूर. सुधे बोलली हे परी काय तीते, सुधे बोलली हे परी काय तीते, कळे की जगी नाडुनिया परांते. म्हणूनी करुणी अधि घोर पाप, जनी गाजवी मानवी स्वप्रताप. म्हणूनी करुणी अधि घोर पाप, जनी गाजवी मानवी स्वप्रताप. अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न ही जी कविता आहे, ही कविता केशवसुतांनी या अंत्यजाच्या मुलाच्या मनात त्याच्यावर झालेला जो एक सामाजिक अन्याय आहे, ह्या सामाजिक अन्यायाच्या अनुषंगानं केशवसुतांनी आपल्या समाजाला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि या कवितेतून आपल्या समाजाचं सामाजिक दुखणं केशवसुतांनी मांडलेलं आहे. हे सामाजिक दुखणं काय आहे हे आपल्याला या कवितेमध्ये बघायचंय. अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न हा केशवसुतांच्या मनात उभा राहिला आणि त्यांनी कवितेच्या माध्यमातून सवर्ण समाजाला हा प्रश्न विचारलेला आहे.
हा सवर्ण समाजाला विचारलेला प्रश्न दिनांक 3 सप्टेंबर 1888 मध्ये विचारलेला आहे. म्हणजे हा प्रश्न विचारून साधारणपणे आज मितीला 125 वर्षे झालेली आहेत. 3 सप्टेंबर 1888, 3 सप्टेंबर 1988 आणि आता जवळपास 2020, म्हणजे किमान 122 वर्षापूर्वी हा प्रश्न विचारलेला आहे. ही कविता केशवसुतांनी 3 सप्टेंबर 1888 या तारखेला लिहिली आणि ती मासिक मनोरंजन आणि निबंध चंद्रिका या नियतकालिकांमधून नोव्हेंबर 1889 मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. भुजंगप्रयात वृत्तामध्ये लिहिलेल्या या कवितेमधून केशवसुतांच्या मनात खदखदणारा सामाजिक असंतोष आहे. हा सामाजिक असंतोष व्यक्त झालेला आहे. तसं पाहिलं तर हे एक प्रसंग चित्र आहे आणि या प्रसंग चित्रावर केशवसुतांच्या कविमनानं केलेलं हे भाष्य म्हणजे अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न ही कविता आहे. आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, समाज सुधारणा झालेल्या आहेत, बऱ्याच बाबी झालेल्या आहेत, तरी सुद्धा आजही आपल्या समाजाच्या मनातून जात गेलेली नाही. साहजिकच जात म्हणजे काय? जी कुणाच्याही मनातून जात नाही ती जात. आज इतकी ह्या प्रश्नाची गहनता नाही, पण 100-125 वर्षापूर्वी आणि त्याच्या आधीपासून हजारो वर्षापूर्वीपासून एक समाज कसा बहिष्कृत होता. आजही फार काही समाज सुधारला आपला, म्हणजे जगाच्या तुलनेत माणसामध्ये भेद करण्याच्या बाबतीत आमचा हात कोणी धरणार नाही आणि धरण्याची शक्यता सुद्धा नाही, अशी आमच्या समाजाची स्थिती आहे. एकूण 6 कडव्यांची ही छोटीशी कविता आहे. पण छोटीशी कविता असली तरी सुद्धा ही छोटीशी कविता आपल्या समाजातील जातीयतेची जी एक मोठी अपप्रवृत्ती आहे, ही जातीयतेची मोठी अपप्रवृत्ती शांतपणे कथन करताना दिसते. आजच्या दलित कवितेची जी वेदना, विद्रोह, नकार, मानवता आणि विज्ञान निष्ठा ही पंचसूत्री आहे, ही पंचसूत्री याही कवितेत आहे. मात्र दलित कवितेची भाषा, म्हणजे आजच्या दलित कवितेची भाषा जशी आक्रस्ताळी आहे तशी या दलित कवितेची भाषा ही आक्रस्ताळी नाही. आजचे जे दलित कवी आहेत, प्रल्हाद चेंदवनकरांसारखे म्हणा, नामदेव ढसाळांसारखे म्हणा, बाबूराव बागुलांच्या सारखे म्हणा, ते आक्रस्ताळीपणाने बोलतात. आजची दलित कविता ही सरळ सरळ भाष्य करते की ज्याने चूक केली या देशात जन्म घेऊन त्यानेच ती सुधारली पाहिजे, एक तर युद्धे करून, नाही तर देशत्याग करून. किंवा नामदेव ढसाळांच्या सारखा कवी म्हणतो की प्रथम माणसाने माणसाला
उद्ध्वस्त करून टाकावे. आणि मग बऱ्याचशा अर्वाच्य बाबी आहेत ते ज्ञानेश्वर विनेश्वर सगळे ग्रंथ गटाराचं मेन होल उघडून त्यात भिजत घालावेत, सडत घालावेत. म्हणजे उच्चार करू नये अशा भाषेत नामदेव ढसाळांनी माणसानो नावाच्या कवितेमध्ये आक्रस्ताळेपणाने हे केलेलं आहे. किंवा प्रल्हाद चेदवणकरांनी सुद्धा ऑडिट सारखी कविता जी आहे त्या ऑडिट सारख्या कवितेमध्ये असं म्हटलंय की तुमच्या पावलांखाली दडपलेले आमचे श्वास अजूनही घुसमटत आहेत गावाबाहेर उकिरड्यात. देणे तरी तुमचे किती, दाखवा आम्हाला हिसाब किताब, इतिहासाचे वारसदार विचारतो आहोत द्या जबाब. महात्मा फुले आंबेडकरांनी तुमचे अकाउंट्स ऑडिट केलेत, ग्रंथांच्या पानांवरचे फ्रॉड्स सगळे डिक्टेट केलेत. जनरल एंट्रीज किती करायच्या ऑडिट रिपोर्ट सादर केलेत. तुमचे आपले ते चरडे जानवे पांघरून पेडगावकडे. अजूनही वेळ आहे चूक भूल मानून घेऊ, तुमच्या पापाची एक्सेस बॅलन्स रिटर्न अप करून घेऊ. तुम्ही फक्त इतकेच करा माणसासारखे वागत चला. तुम्ही फक्त इतकेच करा माणसासारखे वागत चला. आणि तेही नाहीत जमले तर दिवाळखोरी जाहीर करा. आणि तेही नाहीत जमले तर दिवाळखोरी जाहीर करा. या लोकांच्याकडून एकच ह्या समाजाची मागणी आहे, ती म्हणजे सगळ्यांनी माणसांशी माणसांसारखं वागावं. पण आपल्या समाजाला हेच जमलेलं नाही. आणि हाच प्रश्न केशवसुतांनी अत्यंत शांत संयमी भाषेत आपल्या सवर्ण समाजाला विचारलेला आहे. ही जी वेदना आहे, ही वेदना आक्रमक आहे, पण ती वेदना आक्रमक असून सुद्धा तिला प्रत्युत्तर मात्र नाही. प्रत्युत्तर आहे, पण परिस्थितीजन्य उत्तरगर्भ प्रश्नातूनच प्रत्युत्तर हे दिलेलं आहे. म्हणजे केशवसूत फक्त प्रश्न निर्माण करून थांबत नाहीत, तर त्यावर चिंतनपर उत्तरही देतात. काय आहे ही झाली परिस्थिती, आणि काय असलं पाहिजे हा झाला आदर्श. केशवसुतांना देखील आगरकर, ज्योतिराव फुल्यांना अभिप्रेत असलेली सामाजिक समता अभिप्रेत होती. आणि ह्या सामाजिक समतेच्या प्रतिष्ठापनेसाठी फुले आगरकरांनी प्रत्यक्ष समाजात मिसळून काम केलं. केशवसुतांनाही हेच अभिप्रेत होतं. फुले आगरकरांनी समाजात सामाजिक क्रांती घडवून आणली, तर केशवसुतांनी आपल्या काव्याच्या माध्यमातून वैचारिक क्रांती घडवून आणली. केशवसूत समाजातील एक दृश्य बघतात आणि या दृश्यामुळं त्यांचं कविमन ढवळून निघतं. ते अत्यंत अस्वस्थ होतात. मात्र त्यांच्या मनाची ही जी अस्वस्थता आहे, ही अस्वस्थता लाटांसारखी उसळलेली नाही, तर उथळ पाण्याला जसा खळखळाट असतो तसा ह्या कवितेच्या शब्दांमध्ये कसलाही खळखळाट नाही. उलट खोल पाणी जसं संत असतं तसा त्यांच्या मनातला सामाजिक तळतळाट त्यांनी अत्यंत संयमी शब्दातून इथं व्यक्त केलेला आहे. केशवसूत रस्त्यानं जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला अंतेजांची
म्हणजे अस्पृश्यांची काही मुलं मजेत निरागसपणे खेळताना दिसतात. ती खेळात तल्लीन झालेली आहेत. त्यांचं सारं लक्ष खेळात आहे, एकवटलेलं आहे. तेवढ्यात एक प्रसंग घडतो. त्याच वाटेनं एक विप्र म्हणजे ब्राह्मण डौलत तिथं येतो आणि त्या खेळणाऱ्या अंतेजाच्या निरागस बालकांना त्याच्या मनातला व्यवहारी प्रश्न विचारतो. तो म्हणतो, सरारे दुरी पोर हो म्हारड्यांचे. हे महारांच्या पोरानो, बाजूला सरा. चला खेळ हे मांडले डोंबलांचे. कसला डोंबलाचा खेळ इथं मांडलाय. निघा वाट द्या लवकरी ब्राह्मणाते. पळाली मुले कोण राहील तेथे. तुम्हाला कळत नाही का, मी ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणाला वाट दिली पाहिजे. आणि मग हा ब्राह्मण ह्या मुलांवर दरडावल्यावरती ही मुलं इथून पळून जातात. पण ह्या पळून गेलेल्या बाकीच्या मुलांच्या मनामध्ये फारसे काही प्रश्न निर्माण होत नाही. मात्र एक धीट मूल असतं. हे धीट मूल तसंच तिथं उभं राहतं. काय असतं की सगळीच मुलं सारखी नसतात. निरनिराळ्या स्वभावाची मुलं असतात. तसा ज्या मुलाच्या मनात हा प्रश्न निर्माण झालेला आहे, तो मुलगा जरा निराळ्या स्वभावाचा आहे आणि तो मुलगा इथं धीटपणे उभा राहतो. जरी तो ब्राह्मण त्या मुलांच्यावरती दरडावलेला आहे, तरी सुद्धा त्या दरडावलेल्या ब्राह्मणांना बाकीची पळालेली आहेत मुलं, पण हा मुलगा धीटपणे उभा राहतो. इथपर्यंत 2 कडवी ही झालेली आहेत. पळाली मुले कोण राहील तेथे. आता पुढचं कडवं जे आहे, हे पुढचं कडवं आपण पुढच्या भागामध्ये बघूया.